नमस्कार मित्रांनो, सध्या सोलारच्या बाबतीत एवढा घोळ चालू आहे मित्रांनो. कारण काय होत माहितीये का, बऱ्याच शेतकऱ्याला म्हणजे जवळपास सगळ्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे. परंतु काय होतंय, ज्यावेळेस कंपन्या ऑनलाईन येत्या त्यावेळेस कोणालाच कळत नाही, याचा मेसेज सुद्धा कोणाला येत नाही की वेंडर ह्या वेळेस ह्या कंपन्या लिस्टेड होणार आहे म्हणून कोणाच शेतकऱ्याला कळत नाही. अक्षरशः एजंट लोकांना सुद्धा माहित नाही राहत. आणि जरी कंपन्या लिस्ट झाल्या मित्रांनो त्या वेबसाईटवर, तर त्या रात्री 10, 10:30, 11, कधी कधी 12 वाजेपर्यंत लिस्ट होत्या, म्हणजे ऑनलाईनला येते त्या विंटर सिलेक्शन मध्ये. आणि त्या टाइमला सगळेजण शेतकरी काय झोपलेले असते. मग ह्या कंपन्या जे ओळखीचे लोक आहे किंवा जे त्याच्या लिंक मध्ये लोक असतील वरच्या लेवलला, त्या लोकांना माहिती होतं. मग शेतकरी लोकांना माहिती कधी होणार? आता 2-3 दिवसापूर्वी जीके आणि शक्ती या दोन कंपन्या लिस्ट झाल्या होत्या, ऑनलाईन आल्या होत्या. परंतु तुम्हाला सांगतो, लयत लय काही काही शेतकऱ्याला ओटीपी टाकूच तरच ह्या कंपन्या ऑनलाईनला गायब झाल्या. म्हणजे याचा कोटा किती होता काही मिळ नाही. सरकारनं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ही कंपनी ह्या दिवशी येणार आहे, तुम्हाला जर निवडायची असली तर निवडा, असं काहीतरी एक मेसेज द्यायला पाहिजे. कारण बरेच शेतकरी याच्यामध्ये बाकी आहे आणि कोणाच शेतकऱ्याला कळत नाही की नेमकं कोणती कंपनी कधी लिस्ट होणार आहे. याच्यामुळे काय झालं माहितीये का, शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान व्हायला लागलं आणि एजंट लोकांचा फायदा व्हायला. अमुक अमुक एजंट येतोय, ते मग तुम्हाला 4,000 5,000 द्या, मी तुमची कंपनी काय करतो, निवड करून देतो. म्हणजे नेमकं हे चाललं कसं? बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे भरून त्याला काय आलेलं आहे माहितीये का, मोबाईल नंबर चेंज करायचा मेसेज आलेला आहे, त्याला विंटर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला नाही. म्हणजे सरकारला किंवा कंपनीला द्यायचा जीवर आला याच्यासारखं झालेलं आहे. परंतु ज्या शेतकरी अपडेट नाहीये, ज्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, साधा मोबाईल आहे, त्या शेतकरी नेमकं करायचं काय? जर ऑनलाईन वाल्याला, सीएससी सेंटर वाल्याला सुद्धा कळत नसेल की बाबा नेमकं कोणती कंपनी कधी लिस्टेड होणार नाही, समजा लिस्टेड होणार आहे ते कळत नसेल, तर मग सर्वसामान्य जनतेनं करायचं काय? सरकारनं याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि न्यूजवाल्यांना पण याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे, नेमकं हे व्हायला काय. याच्याकडे लक्ष काऊन नाही करणार? याच्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये सध्या घोळ चालू आहे, त्यालाच मिळाला का ना, शेतकऱ्याकडे काय लक्ष देते ते. परंतु हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अगोदर पैसे भरलेले आणि याच्याकडं रिजेक्शन मध्ये आल्याच्या नंतर पण काही जणांचं पेमेंट पण काही काही अकाउंटला पडलेलं नाही, पण तिथं दाखवते की तुमच्या अकाउंटला पडलेलं आहे. हे बराच सारा बट्ट्या घोळ झालेला आहे सोलर मध्ये. नेमकं याच्यावर करावं काय याचं सोल्युशन सुद्धा नाही. आणि कंपन्या कधी कोणत्या कधी येईन आणि कधी लिस्ट होईल काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे काय माहितीये का मित्रांनो, सतर्क राहा. तुम्ही स्वतः शिका कसं सर्च करायचं, वेंडर सर्च कसं करायचं, आणि ती तुमचं कंपनी सिलेक्ट कशी करायची. मी तुम्हाला काय करेन, माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ देईन मित्रांनो. आज सध्या जे सर्व्हर आहे ते चालू नाही. आज आम्ही खूप वेळा ट्राय करून बघितलं पण ते चालू नाहीये. आणि बऱ्याच जणांच्या त्रुटीमध्ये आलेले, त्यांनी काय करा, ते पेरा टाकून घ्या तुमचा विहिरीचा किंवा बोरचा आणि अपलोड करून द्या. तुम्हाला विंटर सिलेक्शनचं ऑप्शन येईल. आणि बऱ्याच जणांचा मोबाईल डुप्लिकेट मोबाईल म्हणून टाकतो. कारण ऑलरेडी जर तुम्ही पहिले एक फॉर्म भरलेला असेल, समजा कुसुमचा, त्याच्या अगोदर एखादा भरलेला असेल, नंतर मागेल त्याला भरला असेल, तर तुमचं काय येणार, ते त्रुटीमध्ये येणार. तर तुम्ही मोबाईल नंबर चेंज करून घ्या, नंतर तुम्हाला विंटर सिलेक्शनचा ऑप्शन येईल. धन्यवाद.